हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. माझ्याशी हे सगळे जे व्ह्यूअर्स जोडलेले आहेत ते 99% हे स्वामी सेवा करणारे आणि स्वामी भक्ती करणारेच आहेत. सो मला त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या वेळेस आपण स्वामींची भक्ती करायला लागतो, स्वामींची सेवा करायला लागतो, नित्य सेवा, जपनाम या गोष्टी करायला लागतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा नाही, 110% असंच प्रत्येकाबरोबर घडत असतं की जेवढी तुम्ही नित्यसेवा आणि जपनाम करायला लागतात तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स जास्त पटीने यायला लागतात. मग ते तुमच्या हेल्थमध्ये असतील, वेल्थमध्ये असतील, रिलेशन मध्ये असतील किंवा करिअर मध्ये असतील. या चारही पैकी कुठल्या ना कुठल्या एरियात तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात आणि प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि त्यावेळेस आपल्याला अनावधानाने का होईना असा मनात प्रश्न येतो की बाबा मी स्वामींची सेवा करतोय आणि तरी सुद्धा माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम का येत आहेत, माझं काही चुकतंय का, किंवा माझी सेवा योग्य पद्धतीने होत आहे की नाही, असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये काहूर करायला लागत असतात. परंतु थोडं थांबा आणि तुम्हाला इथं फार महत्वाची गोष्ट मी सांगत आहे की जर तुमच्या बरोबर ह्या गोष्टी होत असतील तर ते एकदम ओके आहे, एकदम बरोबर आहे, तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात. कारण ज्या वेळेस आपल्या घरात साधी एक नवीन वस्तू जरी आपल्याला आणायची असेल तरी आपण त्या वस्तूसाठी एक चांगली सेफ सिक्युअर जागा बनवतो. त्या ठिकाणी जर दुसरी काही वस्तू असेल किंवा दुसरी काही घाण असेल तर ती आपण आधी बाहेर काढतो, क्लीन करतो आणि त्या नवीन वस्तूसाठी आपण घरामध्ये जागा बनवतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर स्वामींना आपल्याला आपल्या आयुष्यात बरंच काही चांगलं आणि मोठं द्यायचं आहे तर त्याआधी आपल्या आतमध्ये किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक, वाईट, त्रासदायक गोष्टी आहेत त्या स्वामी काढून टाकत असतात. मग ते रिलेशनच्या बाबतीत असेल, पैशांच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही अन्य बाबतीत ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण ज्या वेळेस तुम्हाला चांगलं काहीतरी द्यायचंय त्यावेळेस तुमच्या आतलं ते निगेटिव्ह, ते वाईट काढणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या नात्यात तुम्ही अडकलाय, तुम्ही तुमचे 100% त्या नात्यासाठी देताय, तुम्ही जीवापाड त्या नात्यावर प्रेम करताय, परंतु जर समोरचा तुम्हाला फसवत असेल, समोरचा तुमच्यावर तेवढं प्रेम करत नसेल, तुमच्याबरोबर तेवढा लॉयल नसेल, ऑनेस्ट नसेल, तर स्वामींना त्या नात्याला तुमच्या आयुष्यातून घालवायचं असतं. त्या नात्याला तुमच्यापासून ते दूर करत असतात. परंतु आपल्याला हे पुढचं त्यांचं नियोजन काय आहे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपण तेवढ्या तात्पुरत्या का होईना वेळासाठी किंवा तात्पुरत्या काळासाठी का होईना त्या नात्याशी आपण एकदम घट्ट जोडून घेतलेलं असतं, त्याला डिटॅच होणं आपल्यासाठी शक्य नसतं. आणि मग त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न पडतो की बाबा माझ्या बरोबर हे असं वाईट का घडतंय. तर जर समोरचा तुम्हाला 100% लॉयल नसेल, ऑनेस्टीनी ते नातं निभवत नसेल आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यामुळे अजून त्रासच होणार असेल तर स्वामी त्याला तुमच्यापासून दूर करतात. हे एकदम सोपं, छोटं आणि साधं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. असं बाकीच्या एरियामध्येही अशाच गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला दिसत नाही. तो ब्रह्मांड नायक आहे, त्याला तिसरा डोळा सुद्धा असतो. जे आपल्या 2 डोळ्यांना दिसत नाही ते त्याच्या तिसऱ्या डोळ्याला त्याला दिसत असतं. आणि आपल्यासाठी चांगलं काय, योग्य काय किंवा आपल्याला आनंद देणारं, सुख देणारं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त माहित असतं. त्यामुळं अशा बऱ्याचशा वाईट गोष्टी तो आपल्या आयुष्यातून काढत असतो, घालवत असतो. परंतु आपण त्यांना फार अटॅच असतो आणि त्यांना सोडणं आपल्यासाठी त्रासदायक असतं. म्हणून आपल्याला असं वाटतं की माझ्या बरोबर ह्या अशा गोष्टी का घडत आहेत. तर हे एकदम बरोबर आहे, हे एकदम योग्य आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला इतकं क्लॅरिटीनी आणि इतकं व्यवस्थित पद्धतीने मी हे तुम्हाला मला वाटतंय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो
तुम्हाला जर अशा तुमच्या बरोबर गोष्टी घडत असतील तर कुठलाही डाऊट घेऊ नका. तुमची सेवा, तुमचं जपनाम जितक्या पटीने जास्त तुम्हाला वाढवता येईल तितक्या पटीने ते वाढवा. ती सेवा रोजची रोज करत राहा. अजिबात डाऊट घेऊ नका. स्वामींवर तर नाहीच नाही, कारण तो ब्रह्मांड नायक आहे आणि तो जे तुम्हाला देणार आहे ना त्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसती. तुम्ही त्याला एवढूसं मागता, परंतु तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ किंवा तुमच्या सेवेचं फळ तो तुम्हाला इतक्या मोठ्या अबंडन्स मध्ये देणार असतो. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. जे काही तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तो तुम्हाला प्रिपेअर करत असतो. त्यासाठी तुमची कुवत तो वाढवत असतो, स्ट्रॉंग बनवत असतो तुम्हाला. त्याच्यामुळे अजिबात डगमगू नका, अजिबात घाबरू नका, अजिबात कुठलाही किंतु परंतु मनात आणू नका आणि स्वामी सेवा करत राहा. ठीक आहे फ्रेंड्स, आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ही जरूर करा. परत भेटूया एका अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू माय फ्रेंड्स.